आमचा स्टॉल झाला तयार. आता आम्ही स्टेजवर आलो आता बॅक स्टेजला. इथं रॅम्पवॉक चालू आहे आता. रिहर्सल चालू आहे. अगेन वन मोर मैम इज विनर. मैम मैथ्स की टीचर है तो मेरे को बोल रहे मैथ्स लेने का फायदा है, लेकिन मैं डिप्लोमा में M2 फेल था. मैं हिंदी का बोलाले डिप्लोमा मध्ये M2 फेल होतो मी, तरी मी सरांना ते 1.5 सेकंड मध्ये आले. आणि उद्या कॉन्सर्ट आहे आमच्या कॉलेजमध्ये. ऑलरेडी तुम्ही सपोर्ट खूप करताय गाईज. आय रिअली अप्रिशिएट यू ऑल. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आज आहे आमच्या कॉलेजमध्ये फन विस्टा आणि आज आमचा डान्स पण आहे जसं आम्ही बोललेलो तुम्हाला. आणि आता आम्ही चाललोय काहीच कॉलेजला आणि आमच्या स्टॉलचं सगळं तिथं जाऊन बघायचं. आम्ही सगळे तयारी करून घेतल्या आणि आमचा जो गेम असणार आहे तो आम्ही तुम्ही स्टॉलवर जाऊनच दाखवतो. आणि आता आम्हाला काय आयडिया नाही आहे कॉलेजमध्ये काय चालू आहे. सो आम्ही आता निघत आहे कॉलेजमध्ये आणि ॲज युजुअल लेटच आहे. होय. सो आपण आता कारनं चाललोय. सो लेट्स गो जाऊया आणि तिथं बघूया. बाय. आम्ही आलोय बघा कॉलेजमध्ये आणि हे सगळं आमचं गेमचं साहित्य आहे. तुझ्याकडेच होता. सो आमचं नियोजन सगळं काय नाही आहे. आदित्य काय नियोजन करत नाही काही, नुसतं येतोय आणि इथं सांगाय नको तुम्हाला माहित आहे की. सो काय ह्या इन्क्ल्यू मध्ये आणि त्या इन्क्ल्यू मध्ये काही स्टॉल असणार आहेत. त्यामुळे आम्ही आता जाऊन पहिला स्टॉलचं नियोजन काय काय आहे बघतो. सगळं आम्हाला डेकोरेशन आमच्या टीमचं हे स्टॉलचं नाव त्यांनी सगळं लिहायचं म्हणजे पेस्ट करायचं आहे. आम्ही त्याचे प्रिंटआउट्स आणल्यात. सो यस जाऊया आपण बघूया पहिला आणि वेळ न करता नाहीतर आणि कोणतरी ऑर्डर. सो लेट्स गो बाय. आमचा स्टॉल झाला तयार. सगळं मी काम केली डेकोरेशन ते. आता आले गुच्ची घालीन काय जाऊ का इथं आपल्या सगळी गँग आहे क्लास मधले मेंबर. अरे याला चिकटव की आदित्य जायचं बघा. हे माइंड गेम आहे असा आणि सगळेजण आमच्या स्टॉलवर या खेळायला. सो यस इकडे सर पण खेळायला लागल्यात. इकडे सगळी सर लोक आहेत आणि असे सगळ्यांचे स्टॉल आहेत आणि आमचा स्टॉल त्या इन्क्ल्यूडला आहे. आम्ही चाललो आता. आमचा स्टॉल इकडं आहे. गर्दी बघा. पोरं हेल्प करायला लागल्यात जरा आणि लवकरच चालू होईल आता गेम्स. पैसे कमवायचं आता. हे बघा पण असते. होय परीक्षेचा अभ्यास करायला लागला बघा. पाठ करायला लागलात ए आता जावा चला. पाठ करायला लागलात काहीच आमचं सगळे. आता इकडचं इकडे करणार आहे आम्ही. कारण आम्ही स्टॉल लावलाय बट मला खाली रॅम्पवॉकला पण जायचं आहे आणि सगळं फकअप झाले गाईज. त्यामुळे आता बघतो काय होते. आता खाली चालले रॅम्पवॉककडं. लेट्स गो. आता आम्ही स्टेजवर आले आता बॅक स्टेजला. इथं रॅम्पवॉक चालू आहे आता. रिहर्सल चालू आहे. उद्या आमचं ओरिजिनल रॅम्पवॉक आहे. हां मिंत्रा बुधले स्पॉन्सर केला ना. स्पॉन्सर केले मिंत्राने केले रे आहे की. असं आता मुलींचं चाललं आहे गाईज. असं टोटल 30 मिनिट्स आहे ना बुधले. 25 मिनिटाचा आहे गाईज वॉक आणि आम्ही रिहर्सल करत आहे सगळेजण. सो येस बाय. झाली प्रॅक्टिस भाई. काय आता पेअर दिला आणि पेअरचं पण काहीतरी ॲक्शन करायचं आहे. म्हणजे असं काय तर जाऊन पहिला ॲक्टिंग करायचं आहे. माहीत आहे की तुम्हाला नाही आहे तर ते केलं. आणि बघा हे बॅक स्टेज आहे आणि बॅक स्टेजवरून मी आता इकडून आमच्या स्टॉलकडे चालले. काय काय झाले मला काय माहीत नाही आहे. जाऊन बघ्या. आधी त्यानं काय पैसे कमवल्यात तर काय नाही. सो लेट्स गो काय जाऊया आपण आता डायरेक्ट स्टेजकडं आणि जाऊन बघा काय काय चालू आहे तिथं. बाय. हे काय झालं वेद्या जिंकलीत का नाहीत कोण. काय झालं प्रणव भाई. गर्दी झालती काय. चालाली काय धंदा चालला आमचा. काय काय भावा लाजाली की. वेद्या काय झालं सांग की जरा एक्सपिरियन्स. काय पैसे कमवलास का नाहीस. नंतर ते जाताना मला तुला देतो की कोल्ड्रिंक. होय घाटा झालाय. हा ते होय त्यासाठी हा धंदा नवीन चालू केलाय. स्टेट ह्याला गोडा लागलाय. शफल कर
शफल कर म्हणलेलो लवडून मस्ती केला इथं. बरोबर आहे ना? बरोबर आहे जिंकलाच भावा तू जिंकलास. डिमोटिवेट करायला तुला कॅश दिली पाहिजे. 3 सेकंड थांब स्टार्ट म्हणल्यावर स्टार्ट काय. रेडी? इकडे बघ माझ्याकडे. रेडी? चालू करू काय सांग? 3 सेकंड लगेच होणार बघ. अरे 1 2 स्टार्ट. आउट. ऑडियन्स बघा आमच्या स्टॉलला. सगळे हरणार. हारायच लागल्यात. मॅडम जिंकला खरं एक. मॅडम चला 1:30 वाजला आणि आता जरा स्टॉल आमचा जरा फ्री झाला. आता आम्ही दोघं पण फ्री झालोय. खरं लुटला सगळ्याच. दोघं तिघं जिंकलेत. एक मॅडम पण जिंकला. आणि आता आदित्य तर काही आता स्टॉलवर नाहीच आहे. मी आपलं रॅम्पॉक सोडून लगेच आलो इकडं झाल्या. आणि वेदांत सकाळपासून आहे काहीच. वेदांतला आज नाश्ता. याचा स्टॉल नसून आहे काहीच आमच्यासोबत हो. आणि आता आम्ही थांबले कोण येते काय बघायला लागलो. ऑडियन्स बिहाइंड द सीन जरा कमी घेतल्यात. तर खूप मस्त क्रेझी झाला गाईज आमचा स्टॉल. सगळी लोकांना आवडला. बाय अगेन वन मोर मॅम इज विनर. मैम मैथ्स की टीचर है तो मेरे को बोल रहे मैथ्स लेने का फायदा है, लेकिन मैं डिप्लोमा में M2 फेल था. मैं हिंदी का बोलाले डिप्लोमा मध्ये M2 फेल होतो मी, तरी मी सरांनी ते 1.5 सेकंड मध्ये आले. चला मॅडम जिंकला. अनेक विनर आपल्या लिस्टला टाका. माइंड गेम है. हैंड गेस्चर पे खेला जाता है. जहाँ पे सर्कल है वहाँ पे फिश लैंड करनी है और जहाँ पे हैंड गेस्चर है वहाँ पे हैंड गेस्चर. और थंब सही लैंड होना चाहिए. ऐसे क्रॉस हैंड भी हो सकता है और स्ट्रेट हैंड भी हो सकता है. ये थंब कैसा है वैसा हाँ ऐसा रखना पड़ेगा. प्लान करना. हाँ और साइमल्टेनियस खेलना है. ये कैसे साइमल्टेनियस? ये भी ये राइट हैंड का मतलब ऐसे. और आगे जाके एक हैंड और एक फिस्ट है ऐसे, मतलब वो 3 सेकंड्स के अंदर करना पड़ता है. कितना अगर किया तो कितना पैसा मिलता है? 2x हो जाएगा. 2x में किसी ने लिया क्या पैसा? सिर्फ मैम जीत के गई. एक सर भी जीते. अभी 2 और स्टूडेंट जीत के चले गए पार्टिसिपेंट्स. टाइम ले सकते हैं ना. 4 सेकंड. 4 सेकंड आपको 4 सेकंड दे रहे हैं. 3 सेकंड है बट 4 सेकंड ठीक है. अच्छा ये ऐसा है क्या? 1 सेकंड पर स्टार्ट करने का. ठीक है मैं बोलता हूँ तब स्टार्ट. ठीक है आप रेडी हो? रेडी 1 2 3 स्टार्ट. आउट. 4 सेकंड हो गए लेकिन 4.5 सेकंड. 4.5 सेकंड हुए. मतलब ये मैच होना जरूरी नहीं है. हाँ जरूरी है. हाँ इधर उधर भी चलेगा. सही मैच होता है. इधर का थम मैच होता है. नहीं बस है. हाँ चलेगा वैसा भी चलेगा. ऐसा नहीं है कि इसमें मैच होना. इसमें फिल करना ऐसा नहीं है. सिर्फ जो हैंड गेस्चर यहाँ पे दिया है वो वहाँ पे पड़ता है. अभी एक लड़का 2 सेकंड में कर. चेंज करके रखते हैं क्या बात में? हाँ शफल करते हैं हम. वो सब लर्न करके चले जाते हैं फिर बाद में आते हैं. सेम गेम नहीं खेलने का. अभी आप चेंज. त्या स्टॉलवर डिरेक्टर सर आले होते आणि त्यांच्यासोबत सगळी शिक्षक पण होती आणि कल्चरल टीम पण आली होती आणि सरांनी पण खेळलं. खूप मस्त वाटलं आणि आम्ही आता रॅपअप करायला लागले. म्हणजे आता सगळं झालेलं आहे. आम्ही आता काढायला लागलो हे आणि आम्ही आता टॅलेंट शो बघण्यासाठी जाणार आहे. सो लेट्स गो. बाय. हात सोडून आता आम्ही जुगाड करून आलो. गेट तोडून आता इकडून चाललो आम्ही टॅलेंट बघायला. लेट्स गो. आज पण टॅलेंट शो आहे आणि त्यानंतर संध्याकाळी व्हरायटी शो आहे. त्यामध्ये आमचा डान्स असणार आहे आज. सो स्टे ट्यून इन द ब्लॉग गाईस. बघा तुमले ना टॅलेंट. आदित्य बॅक स्टेज काय करायचं गावले जाता काय देखो एवढं काय झाला परफॉर्मन्स आहे आमच्या वर्गातला मुलगा आहे. काय वाजवायचे
हा लास्ट परफॉर्मन्स आहे. बोल रे, लास्ट आहे नव्हता आता या झालं शेवट झाला तू करणार ना एंडिंग. एंडिंग करायचं आहे ते झालं की सो गाईज आदित्य अँकरिंग करत आहे बघा. आउटफिट आय 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 काढते. काढ की काढ लवकर, कॉन्टेंट होते. काढ पॅन्ट काढू काय म्हणाले, काढ म्हणलं. असली भूक लागल्या माहिती आहे काय, खतरनाक भूक लागल्या काय, खूप भूक लागल्या. आणि इथं आम्ही फूड कोर्टला आलो आता आणि इथं एकच खाणं आहे, चिकन राईस. लेट्स गो. नाश्ता करून इकडं आलो आहे स्टेजवर आणि आता म्युझिकचं टॅलेंट शो होणार आहे, म्युझिक टॅलेंट शो. आणि त्यानंतर आमचा डान्स असणार आहे. सो यस, स्टे ट्यून. बाय. असं सेटअप आहे. इथं सगळी शिक्षक बसतात आणि ह्या बॅरिगेडच्या बाहेर ह्या साईडला मुली, ह्या साईडला मुलं असतात. असा विषय आहे सगळ्यातला. सेटअप ह्यावेळी जरा चांगला आहे आणि स्टेज मोठा आहे. आणि उद्या कॉन्सर्ट आहे आमच्या कॉलेजमध्ये. कोण येणार आहे रे? आशिष कौर ना? आशिष कौर. सो येस, त्यासाठी पण स्टेजवर राहा. उद्या असणार आहे ते. आणि आमचा आता परफॉर्मन्स इथं पहिला म्युझिकचं चालवणार, मग आमचं आहे. सो येस, बाय. बॅक स्टेज आणि सगळी पार्टिसिपंट आणि त्यांचे ग्रुप्स आलेले आहेत. आणि आदित्य पण आला. आम्ही आवरायला चाललोय. आदित्यचं अँकरिंग होतं काय मेन स्टेजला पण. आणि आता आम्ही चाललोय आवरायला. आणि इथं आपली कार आहे, त्याच्यामध्ये आउटफिट्स आहेत आणि घेऊन जाऊया पटकन. लेट्स गो. बाय. रेडी आहे बघा. आणि 2 गाणी राहिल्यात फक्त, मग आमचा परफॉर्मन्स आहे. आम्ही परत चाललो आता. इथं समोर स्टेज आहे. सो लेट्स गो गाईज, जाऊया बघा. तुम्हाला किती अपडेट देतोय, सबस्क्राईब करा. बाय. तर बॅक स्टेजला आलोय आणि इथं आमची टीम आहे बघा. ही सगळी पोरं आहेत. आणि आता आम्ही रेडी झालोय. गो गाईज, परफेक्ट डान्स झालाय आमचा. टॉप लेवल डान्स झालाय गाईज. जरा घडले मध्ये एवढं चालायचं की गाईज. झालं काय एवढं काय असं नाही गाईज, आमचं परफेक्ट झाले. तुम्हाला फार तर व्हिडिओ शेअर होणार. होय, व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं, पण तिकडं ऑडियन्स मध्ये कोण केला असला तर मग मी त्याचा सेपरेट ब्लॉग टाकतो. रातची ओळखे ठीक आहे, तो करतात कोणतर. 4 मिनिटाचं गाणं होतं काय, त्यामुळे 4 मिनिटं ह्यातच जाण्यापेक्षा तुम्हाला मी सेपरेट टाकतो ते जर व्हिडिओ मिळाला तर. सो आमचा डान्स फायनली झालेला आहे आणि अजून इथं परफॉर्मन्स चालूच आहेत गाईज. आणि आता आम्ही तर झालोय फ्री. आता फ्रेश होणार परत एकदा, चेंज करून आणि परत तर बघायला जाणार. गरम व्हायला लागले आणि जाऊया आपण जेवायचं काय तर बघा. नियोजन लावी काय स्टॉलचे पण चांगले कमाई झालेत पैसे. होय, स्टॉल असला भारी चालला आमचा. Crazy झालाय. झालाय. सो येस, बाय. ओपन गम स्टाईल. आणि आदित्य आता मॅगडीमध्ये आले. भिकार सुटणं पैसे दिला नाही आपल्याला. नाही देत पण होतं काय, देत पण होतं पहिल्यांदा दिलं का काहीच त्याने. ऑर्डर आली पण आहे का काहीच. एवढी भूक लागला माहिती काय, घरी जाऊन आता खायचं म्हणलं नको वाटाले. सो आम्ही मॅगडीमध्ये आलोय. आणि उगाच घरच्यांना कशा त्रास. डान्सला आम्ही पोरं नाचालतो. नाही ठीक आहे, बघा आता नंतर ते राहू दे. अरे मी अँकरिंग करतो, हे अँकरिंग करायला. आणि आमचा डान्स झाला, आम्ही डायरेक्ट गेलो पोरांच्यात नाचायला. आम्ही काय म्हणतोय की बायकांचं काय अँकरिंग बरोबर मुलींचं. आम्ही काय म्हणतोय की आता रात्री वाजलेत किती, 10:30 वाजलेत. मग 10:30 वाजल्यावर घरी जाऊन त्यांना जेवण करायला त्रास होत नको ना, म्हणून आम्ही बाहेर खातोय. त्रास नाही, करून ठेवलेला असते, जाऊन खायचं असते नुसतं. आम्ही घरच्यांचा विचार करतोय काही. लय विचार करते. बरोबर आहे. बरं ठीक आहे. आता जरा आम्ही आमची मील एन्जॉय करतो काही, त्यामुळे तुम्ही थांबा, आपण ब्लॉग एंड करायचा आहे. आणि अजून पुढे काय होणार आहे ते अजून कळलेलं नाही. काय नाही होते बघ, तू घरला जाणार आता. बस बाय बाय. फायनली वी आर बॅक. आणि मेरागीचे 2 दिवस संपलेले आहेत आणि लास्ट उद्याचा 1 दिवस राहिलेला आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आदित्य त्या दिवशी नाही आहे. सो गाईज उद्या आदित्य नाही आहे, तो चाललाय त्यांच्या भावाच्या लग्नासाठी काही पुण्याला चाललोय. सो उद्या मला एकट्याला जायला लागणार. आणि माझं फक्त उद्या एक रॅम्प वॉक आहे. आणि आजचा आमचा डान्स परफॉर्मन्स 1 नंबर झालेला आहे. क्रेझी झालंय, क्रेझी खरोखर क्रेझी झालंय.
आणि सगळ्यांनी व्यवस्थित स्टेप आणि सिंक झालं सगळ्यांचं. प्रॉपर झालेलं सगळं. सो येस, खूप मस्त वाटलं. आजचा दिवस आम्ही पूर्ण कॉलेजमध्ये होतो. सकाळी गेलतो ते दिवस, आत्ता घरी आलोय. होय. परवा जरा घरी येऊन आपण आवरून गेलतो. होय. आज नाही तसं काही, आज कॉलेजमध्येच आवरलोय. कॉलेजमध्येच आवरले. सो इथं आमचा दिवस संपतोय आणि आम्ही तर खूप एन्जॉय केलो. ही मी राखी मागल्या वेळची पण केलतीच, त्याच्या मागल्या वेळी मी काय नव्हतो, बाहेर गेलतो ट्रिपला. आणि येस, आता आपण इथंच आपला व्लॉग एंड करत आहे. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. होय करा. आणि ऑलरेडी तुम्ही सपोर्ट खूप करताय गाईज, आय एम रिअली अप्रिशिएट यू ऑल. आणि आता आपण जाऊयात घरी कारण खूप वेळ झाला आणि झोप तर यायला लागलेला आहे. 11:30. होय. सो येस, आदित्यला पण जायचं आहे. Let's go guys. Bye. आपण भेटू आता पुढच्या व्लॉगला. बाय बाय.